अकोला शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांची झोप उडवली आहे। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत भर दिवसा शाळेच्या परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अकोला शहरात दुचाकी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून नागरिकांच्या वाहन सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दिनांक 8 जानेवारी रोजी रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू इंग्लिश शाळेसमोरून MH30 BK 8831 क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली। विशेष म्हणजे ही चोरी थेट शाळेच्या आवारातून करण्यात आली असून संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण दुचाकी जवळ येतो, काही क्षण परिसराची पाहणी करतो आणि संधी साधून दुचाकी घेऊन पसार होतो असे चित्र दिसून येते। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची चोरी होत असेल तर गाड्या सुरक्षित कशा ठेवायच्या असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। यापूर्वीही शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या असून चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे चित्र आहे। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे। चोरट्याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासह परिसरातील इतर कॅमेरे तपासले जात आहेत। दरम्यान नागरिकांनी दुचाकी पार्क करताना अतिरिक्त लॉक, अलार्म आणि सुरक्षित ठिकाणांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। अकोला शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।